रॅपिडोवाल्याची नियत फिरली आणि त्याने थेट एका तरुणीवर हात टाकला। पण तरुणीच्या तत्परतेमुळे ती बचावली आणि त्यानंतर असं काही घडलं। कल्याणच्या सिंडिकेट भागातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे। आता तरुणींनी रॅपिडो सारख्या ॲपचा वापर करावा की नाही, अनोळखींवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने जिमला जायला रॅपिडो बुक केली होती। ठरल्याप्रमाणे चालकही आला, पण त्याने तिला जिमला न सोडताच कल्याणच्या पोलीस लाईन जवळच्या अंधारच्या ठिकाणी नेलं आणि तिथंच तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। पण तरुणीने स्वतःचा बचाव केला आणि आरडाओरडा करत लोकांना बोलावलं। तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी रॅपिडोवाल्याची चांगलीच धुलाई केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांकडून तरुणीची तक्रार नोंदवण्यात आली, पण या घटनेमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रॅपिडो बुक करणं ही सामान्य बाब झाली, त्यातच असा प्रकार समोर येत असेल तर मग ऑनलाईन ॲप्सवर आणि अनोळखी लोकांवर विश्वास ठेवावा तरी कसा, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा।